बारामतीत झालेल्या एका सभेत अजित पवार यांनी आपल्यासोबत कुटुंबातील एकही व्यक्ती नसेल, सगळे माझ्या विरोधात प्रचार करायला येतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता तशीच परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकवटलं असल्याचं चित्र बारामतीत पाहायला मिळतंय. अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत शरद पवारांपासून फारकत घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकून पक्ष आणि चिन्ह देखील मिळवलं. यात त्यांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी साथ दिली. पण कुटुंबातील एकही सदस्य अजित पवार यांच्यासोबत गेला नाही. आमदार रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार आणि सुनंदा पवार यांनी सुरुवातीलाच शरद पवार यांना साथ दिली आहे. त्यानंतर आता अजित पवार यांची साथ त्यांचा सक्का भाऊ श्रीनिवास पवार यांनी देखील सोडली आहे. श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांनी सर्वात आधी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली. त्यानंतर स्वतः श्रीनिवास पवार हे देखील आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरले असून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली असून त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच आता विरोध होत असल्यामुळे ही लढाई अजित पवार यांना आणखीनच अवघड जाणार असं चित्र आहे. न्यूज मराठी 24 साठी असित मंगे, कोल्हापूर.